राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत विरार येथे आज जनता दरबार पार पडला। या दरम्यान नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि प्रलंबित विकास कामांची सविस्तर चर्चा होऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले। जनता दरबारापूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी आमदार राजन नाईक आणि आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्यासोबत आचोळे येथे निर्माण होणाऱ्या हॉस्पिटलसाठी निवडलेल्या जागेची पाहणी केली। आरक्षित 15 एकर भूखंडावर अत्याधुनिक हॉस्पिटलसोबतच एक गुणवत्तापूर्ण कॉलेज उभारण्याचा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला। या जमिनीत ज्यांची मालकी आहे त्यांना योग्य तो मोबदला देण्याचे स्पष्ट आश्वासनही त्यांनी दिले। पाहणी दौऱ्यात वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या विकास कामांचीही त्वरित प्रगती करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन शासन स्तरावर प्रलंबित कामे पुढे नेण्यासाठी आदेश देण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी सांगितलं। यावेळी वसई-विरार महानगरपालिकेतील आगामी युतीबाबत विचारले असता पक्षश्रेष्ठी तसेच येथील स्थानिक कार्यकर्ते जो निर्णय घेतील तोच आम्हाला मान्य असेल असे वक्तव्य करून त्यांनी राजकीय चर्चांना स्वर दिला। बघा, या ठिकाणी हा भूखंड साधारण 15 एकरचा आहे। आता या ठिकाणी कॉलेज आहे, या ठिकाणी हॉस्पिटल आहे। काही गोष्टींची थोडीशी ऍडजस्टमेंट करण्याकरता जागा सुरक्षितरित्या मी सगळ्यांना विश्वासात घेऊन ती गोष्ट केली जाईल। वसईच्या जनतेकरता बऱ्याच वर्षापासून अशा गोष्टीची गरज होती। म्हणजे आता खाजगी कॉलेज भरपूर आहे, परंतु आता ही एक कॉलेजची जागा, इथे पाण्याची टाकी आहे आणि राजन नाईक आमदार, स्नेहा दुबे आमदार यांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं कबूल केलेलं आहे। आता संध्याकाळी ज्या जनता दरबार झाल्यानंतर मी पुन्हा आपल्याशी संवाद साधेन, त्यावेळेला या शहराकरता काय गोष्टी मंजूर केली म्हणजे वसई विरार करता आणि पालघर ग्रामीण करता त्याची वाच्यता मी करणार। वसई-विरारच्या संपूर्ण महापालिका क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि विकास कामांना यामुळे वेग मिळेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे।